कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. मध्यरक्षक नागेश पाटील त्याला साथ देतील संतोष पाटील. काय पहिलं क्षेत्ररक्षण बिलकुल लाजवाब होते. राष्ट्रीय खेळाडू महेश मोकर चढाईसाठी ग्राउंड नंबर 1 वर पहिला पुकार झुंजार गणे ग्रामस्थ आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर 1 वर दिवलाकडे ओढाने संघ काय आलेला आहे. धन्यवाद. महेश मोकर चढाई मात्र मागा त्याला प्रत्युत्तर देईल अर्थातच गाव देईल सुरू. चला व्यासपीठावर उभे आहे त्याला खाली उतरा. हातरा देतोय व्यासपीठ उतरा. सर्वांना उतरवा विनंती करतोय. सर्वांनी उतरा. कुठेतरी गालबोट या स्पर्धेला लावण्याचा प्रयत्न करू नका. धन्यवाद. विनंती करतोय विश्वनाथ पाटील सर आपण पुढचं समाधान करणार आहात. हलती बसलाय बघ. अरे व्यासपीठावर कमी व्हा मित्रांनो. खाली जाण्याची शक्यता प्रत्येक गोष्टीची कॅपॅसिटी आहे. महेश मोकर मैदानात सज्ज झालाय. क्षेत्ररक्षण होईल का या वादात आणि मात्र प्रयत्न छान 2 गुणांची लढत करतो महेश मोकर. राष्ट्रीय कारागीचा बघा हात कारागीचा दहशतदाराला पूर्ण संघ मैदानात उतरलाय सर. पहिली झुंज देत असताना मात्र 2 गुण मिळवतोय. बरोबर विश्वनाथ पाटील सरांनी सूचना केली संजय मोठे सरांना की तुमचा खेळ पाहण्याचं रसिकांना भाग्य मिळावं आणि त्यांनी बरोबर गुरुने दिला ज्ञान संघ उपस्थित होतोय. मध्य रसिक वर्ग चला आता मात्र वेळ आलेली आहे तुम्हाला बाजूला वारंवार चढाई करतोय. चढायांचा जादूगार महेश मोकर मैदानात. कॅमेरा आहे. व्यासपीठावर जरा कमी व्हा. वजन भरपूर वाढले. महेश मोकर याला थांबवलं सर. सुरकुरी संघ सुद्धा मागा घेणारा संघ काही संजीवनी आज संघाला देऊ शकेल. या ठिकाणी आपण पाहतोय भव्य आणि दिव्य अशी ही कबड्डी स्पर्धा अतिशय सुंदर पद्धतीने खेळली जाते आणि उदंड प्रतिसाद माझ्या लाडक्या कबड्डी रसिकांचा. कबड्डी रसिको तुम्हाला या ठिकाणी बोलू शकत नाही पण जिथे सोयीचं आहे त्या ठिकाणी कबड्डी पहा. व्यासपीठ जे असतं ते व्यासपीठ कशासाठी आपण बनवतो तर त्याचं भान मात्र ही एवढी चांगली कबड्डी पाहता पाहता आपण विसरून जातो. असं जिथे आहात तिथे व्यवस्थित गडबड गोंधळ न करता कबड्डीचा आनंद घ्या. मित्रांनो 40 वर्षावरील कबड्डी स्पर्धा परंतु आता असं वाटतंय की हे खेळाडू 40 वर्षाचे नाही आहे. त्यांची शिस्त पाहायला मिळते. अतिशय सुंदर पद्धतीनं नवोदित खेळाडूंना नवीन खेळाडूंना सध्याच्या तरुण पिढीला तुम्ही एक संदेश देत आहे. फोर व्हीलर कोणाची आहे मध्ये पार्किंग केले त्याने आपली बाजूला करावी. रसिकांसाठी ग्राउंड नंबर 2 वर मुख्यसाठी सामना आहे आपला. एक जबरदस्त
गणेश क्लब विरोध कोकणवीरा विरुद्ध जय भवानी वाशी भारत पाटील यामध्ये तयारी तर आहे ताल्यांचा गल्लेली आणि प्रत्येक लढाईमध्ये ते यशस्वी होतोय. सुंदर चढाया महेश मोकेल्याच्या तर झुंज देतोय तो गावदेवी शिरकरी संघ. या ठिकाणी सागर गायकरची आठवण येतोय. सागर गायकर पुढे राजेश पाटील आपल्या संघासाठी सुंदर अशी स्पर्धा उत्कृष्ट स्पर्धा. परंतु सर्व 40 वर्षा सूचना आहे सूचना आहेत ग्राउंडकडे 2 पाण्याची सोय करा. काय पालखी केलीत की काय कारण आता मात्र हार्ड बोलतं तर ते सामान थोडंसं कठीण जाईल. MH06 BU8764 आनंद बघा गगनात गगनातच गेले. चला हॅट्स ऑफ. काळजी घ्या मित्रांनो. खाली उतरा विनंती. ही स्पर्धा गालबोट पुढे लागू नका. माझ्या आवाज स्पर्धा बरोबर आहे. उत्साह जो असतो उत्साहाच्या घरामध्ये आपण विसरून जातो. इकडे शिक्षक मारला की शिक्षक मारताना आपला तोल जातो. तर तसं होतं का म्हणा एक पकड झाली तर आता मात्र एक चांगला सामना पाहायला मिळणार. वायसूत ओढांगी वर्षेस विनायक दिवला पुणे संघाकडे क्रिकेट खेळाडूचा धर्म आहे. निलेश पाटील वायसूत संघाचा चढाई बांधर. गाडी नंबर MH06 BU 8764 ह्या क्रमांकाची गाडी आहे. मित्रांनो ट्रॅफिक जाम झालेली आहे. आपण कृपया सहकार्य करा. पुन्हा एकदा महेश मोकर तर इकडे निलेश महेश मोकरला थांबवलं सर. जबरदस्त क्षेत्ररक्षण धाव भुतकुल्यात दुरसाध्य पाहिजे तर 5-7-7-5 विनायक दिला हात पट्टू आपल्याकडे नाव नाही अशी श्रीपाद ठाकूर हा चढाई घेऊन आलाय. उंचपुरा असा हा चढाईपट्टू चढाई करतो तो उडांगीच्या संघामध्ये. सुंदर गडी मारण्याचा प्रयत्न नाही. आता मात्र उंचीचा पुरेपूर फायदा उचलतोय आणि एक गुण संपादन केलाय तो संतोष पाटील आहे. संतोष पाटील हा सुद्धा राष्ट्रीय खेळाडू आहे. महाराष्ट्राच्या संघामध्ये त्याचं प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या संघाने केलेलं आहे. संतोष रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कबड्डी संघात तो खेळ आहे आणि त्याची महाराष्ट्रासाठी निवड झाली होती. असा राष्ट्रीय खेळाडू महेश मोकल आहे. राष्ट्रीय खेळाडूचा भरणा असलेला हा कारागीर संघ. रामभाऊ मोकल यांची या ठिकाणी आठवण येते. त्यांचे गुरुवर्य या संघाचे ज्याने संघ स्थापन केला ते रामभाऊ मोकल यांचा हा कबड्डी संघ. आता मात्र संजय मोकलचा बळी मिळवतोय. प्रयत्न केला होता संजय मोकल यांना परंतु हा अयशस्वी ठरला. आणि पुन्हा एकदा चढाईवर येते तो सुरेश पाटील. सुरेश पाटील हा मूळ राहणार सांगली जिल्ह्याचा कामेल गावचा हा खेळाडू आहे. परंतु तो रायगड पोलीस दलामध्ये खेळाडू म्हणून भरती झाला आणि महाराष्ट्र पोलीस कारागीर संघाला जिंकून दिल्या. खऱ्या अर्थानं कारागीर संघामध्ये जे संजीवनी देण्याचे काम केलं ते सुरेश पाटील नाही. सुरेश पाटील तेव्हा संघात आला कारागीरच्या आणि तेव्हापासून जे जोरदार मुसंडी कारागीर संघाने मारले ते सलग 9 वेळा या संघाने कारागीर संघाने जिल्हा कबड्डी स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवलं. असा हा सुरेश पाटील गुढी खेळाडू त्यांना मिळाला आणि सुरेश पाटलाच्या
सहकार्याने संजय गोकुळ असतील, प्रसाद गोकुळ असतील, अशा अनेक पाटील, नागेश पाटील अशा जुने खेळाडू त्याने हवा संतोषी आजही कडक आपल्याला पाहायला मिळतोय ते वाखडण्याजोगी त्याच्या जिंकू किंवा मरो माणुसकीच्या सगळे युद्धामध्ये सुरू तर असा हा श्रीपाद चढाई घेऊन आलाय, गाठीने गडी मारण्याचा प्रयत्न करतोय, उंचीचा फायदा उचलतोय की नाही ते सुंदर. आणि आता मात्र श्रीपादची या ठिकाणी पकड, सुंदर पकड, वा उत्कृष्ट कोपरक्षक 8 नंबरचा खेळाडू त्यांना एक सुंदर पकड घातली आणि श्रीपाद ह्याला 4 गुंड्या शीत केला. वाईस जोडांनी म्हटलं तर छत्र पाटील, संदीप पाटील आपल्याला पाहायला मिळतील. वाईस जोडांनी हा संघ बलिराम पाटील यांनी स्थापन केला. त्यांचे बलिराम पाटील, भालचंद्र पाटील ठाणे जिल्ह्याकडनं सलग 6 वर्ष ठाणे सारख्या स्वर्गीय भालचंद्र पाटील नुकतीच त्याचं देवासन झालं. मागच्या काळामध्ये यांचा हा वाईस जोडांनी संघ 1 नंबरवर जरा बदल होतोय. जो सामना पुकारला होता झुंजारपणे ग्रामस्थ मेडिकल यामध्ये काहीसा बदल होतोय. ग्राउंड नंबर 1 वर पुढे होणारा सामना श्री गणेश कोपर विरुद्ध हनुमान चळी हा सामना ग्राउंड नंबर 1 वर आपल्याला पहिला पुकार. तर ग्राउंड नंबर 2 वर दुसरा पुकार गणेश कोपर विरुद्ध जय भवानी वासी. श्री गणेश कोपर विरुद्ध हनुमान चळी ग्राउंड नंबर 1 साठी पहिला पुकार. झुंजारकडे ग्रामस्थ मेळेकर हा सामना काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेला आहे. त्याचे दोन्ही संघांना नोंद घ्यायची आहे. वाईस जोडण किरण पाटील हे नाव निश्चितच घेतलं जाईल या मैदानावर. प्रणय पाटील यांना विनंती करतोय व्यासपीठाकडे चला. कॅमेरामॅन प्रणय पाटील व्यासपीठाकडे. पाटील विनायक भिलार संघाचा हा जबरदस्त महाकाय महाबाहेर घेतोय. त्याला वारंवार उत्तर देतोय वाईस जोडांगी संघाचा हा खेळाडू. खडाई करतो गेल्यानंतरची जशी बलिदान केलेला खडाई करतोय विनायक भिलारच्या प्रांगणात 4-2-4 असा हा जोडांगी संघ आपल्या सिनियर खेळाडूंचा खेळत आहे. भरपूर शिकण्यासारखं. तर इकडे मात्र राजेश पाटील रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघामध्ये अनेक वर्षाचे प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि अनुभवी खेळाडू त्यांच्यासोबत अनेक स्पर्धा खेळलेल्या आहेत. राजेश मोकलकडे भरपूर अनुभव आहे. पाहूया खोलवर चढाई करतो आणि चढाईची भिरा पुन्हा एकदा सुरेश पाटील या वादळावर हा वादळ मैदानावर संचालतोय. खरोखर याच वादळानं आपला दर्शन देणारा कायम ठेवलाय मैदानावर. बघूया आपल्या संघाच्या विजयासाठी काय करेल. व्यासपीठावर जे उभे जरा कमी खाली वारंवार टेकवण्यात आम्हाला येऊन ते खुणवत आहे. सुरेश पाटील हा सांगली जिल्ह्याचा खेळाडू ज्युनियर नॅशनल झाल्यानंतर त्याला रायगड पोलीस दलामध्ये मारिया साहेब असताना त्याला खेळाडू म्हणून खेळ ते करून घेतलं होतं आणि त्याचं त्यानं सोनं करून दाखवलं. अनेक वर्ष महाराष्ट्र पोलीस संघासाठी खेळला आणि आता मात्र 40+ साठी खेळतोय तो कारावी संघासाठी. मित्रांनो स्टेज फक्त खाली गेला नाही म्हणजे नशीब साधलं. स्टेज फक्त खाली जायला नाही पाहिजे. तुम्ही अजून येऊन उभे राहा हरकत नाही परंतु स्टेज खाली जाईल. संतोष पाटील रायगडची स्त्रीगत म्हणावी लागेल.
खेळाडूचे जरा मार लागलेले ग्राउंड नंबर 2 वर. हॅलो मित्रांनो, हे व्यासपीठावर बसलेले आहे, खांद्यावर बसलेले आहे मित्रांनो. हे खांद्यावर हात दिलाय त्याला द्या, जरा इकडे या. अरे व्यासपीठावर जे मांड्यावर बसलेले आहे खाली बसा तुम्ही. हॅलो अरे मित्रांनो, एवढा उंच बसा बसा खाली बसा. खरोखरच तुम्ही कबड्डीचे चाहते जर असाल, कबड्डी तुम्हाला खरोखरच आवडत असेल किंवा कबड्डीवर प्रेम करणारे असेल तर तुम्ही बसा, आणि कबड्डीवर प्रेम करणारे नसाल तर तुम्ही बसणार नाही. कबड्डी पाहण्यासाठी आलेले आहात, बसा खाली. एवढं बसा बसा बोलतोय आम्ही, मांडीवर बसलेले आहेत. किती वेळा सांगायचं तुम्हाला, कुठल्या शब्दाने कुठल्या भाषेने बोलावं. त्यांना बसायला सांगितलं तर कोण वरती जातात बसायला, कुठे कुठे बसतायचं काय. आपल्या विनंतीला आता मात्र जो तो खेळामध्ये मग्न झालाय सर, खेळ त्याच पद्धतीचा त्याच दर्जाचा चालू. 17-7, 7-17, 10 गुणांची आघाडी. आणि काय मात्र आता 2 गोल निश्चितच मिळतील सिंधुली संघाला सर. हो 13 नंबरची जर्सी परिधान केली. चढाई पटून यशस्वी होतोय मैदानावर. निलेश पाटील वयस्क क्रीडांनी संघाचा हा चढाई बांधव ज्याला रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघाचं नेतृत्व केलं, असा निलेश पाटील हा चढाई घेऊन गेला आणि चढाईमध्ये यशस्वी झाला. सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं या क्रीडांगणामध्ये सहर्ष स्वागत असणार आहे. किशोर बोरकर आपण आजूबाजूला कुठे जाल तर या ठिकाणी आहे आपला यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे, सत्कार केला जाणार आहे. तुम्ही व्यासपीठाच्या समोर या. किशोर बोरकर मैदानामध्ये क्रीडांगणामध्ये तुमचा सत्कार या ठिकाणी आपण आयोजित केला आहे, तर आपण कृपया त्या ठिकाणी थांबायचं आहे. चढाईसाठी पूर्ण दारोमदार. आज खरोखर मी नाव घेईन अर्थातच सागर गायकर, आज खरोखर मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं या खेळाडूंना. खरोखर शुभेच्छा असतील, सलाम असणार या खेळाडूला. राजेश पाटील प्रमोद पाटील एका ग्राउंड नंबर 2 वर गणेश क्लब भोकरविरा विरुद्ध जय भवानी वाशी. ग्राउंड नंबर 1 वर गणेश क्लब शशिकांत बोरकर आपण या ठिकाणी व्यासपीठावर या. सन्मान केला जातो. शशिकांत बोरकर यांना सन्मानित केलं जाते. आपण कृपया व्यासपीठावर. सुडकोली संघ तुम्ही कमबॅक करू शकता, कारण सुडकोली संघामध्ये ती जमत आहे. या संघानं अनेक मैदानं गाजवली आहे, कारण गावदेवी सुडकोली संघ सुरुवातीला उसळतो नंतर उसळतो. चढाईसाठी मैदानावर मी विनंती करतोय, जे कॅमेरामन जवळ बसलेले तरी बाजूला, कारण लाईव्ह स्पर्धा पूर्ण कॅमेरा हलतो, त्यामुळे व्यवस्थित पाहता येत नाही आणि त्यांचे कॉल येतात. अरे आणि जर लाईव्ह स्पर्धा पाहता येते, जे बघताय त्याचे डबल लाईव्ह आहेत. नाही विनंती आहे, ते कॅमेरा बघा तिथे सर्वांनी बाजूला बघू द्या. सर्व आमच्या मित्रांनो, ज्या ठिकाणी युट्यूबचा चॅनल कॅमेरा जो आहे त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत. आम्ही वारंवार बोलतोय, हे करू नका ते करू नका. आम्ही बोलणं पण बंद ठेवलं आहे, आम्ही बोलत नाही आहे. पण तुम्ही विचार करा, ही स्पर्धा आपण पाहतोय तसे घरी बसून सुद्धा लाईव्ह अनेक लोक ह्या
कबड्डीचा आनंद घेत आहे आपण कृपया सहकार्य करा. आपण कबड्डीचे गर्दी आहे, कबड्डी प्रेमी आहे, कबड्डीवरती प्रेम करणारे आहे. कबड्डी हा तुमचा श्वास, कबड्डी हा तुमचा ध्यास, कबड्डी हा तुमचा आत्मा. म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. महेश मोकल या जर वादाला थांबवलं तर बरोबर टाळ्या होतील. शिरकुली संघ तुमच्यामध्ये ती गमत आहे आणि महेश जबरदस्त आघाडी सर घेतली आहे. खरोखर अरुण पाटणी तुमचं धन्यवाद देईन. तुमच्या मुलं आम्हाला सर्व सिनियर खेळाडू मैदानात पाहायला. आज आम्ही छाती करून सांगू शकतो की रायगडचे आमचे वाघ अजूनपर्यंत गरजतात. ती धमाल आम्ही पाहिली. अष्टपैलू दुसरं खेळाडू अनेक मैदानात असेल. याला थांबवलं गेलं. विनायक दिला सुंदर सामना या ठिकाणी विनायक दिला. वरातली ताकदीचा आतंक, चढाईचा बादशाह प्रमोद. हो क्या करेंगे अशा खेळाडूला समोर थांबवून नाही जात. त्या बलाढ्य खेळाडूला आपल्या रिअ रचना आणावी लागेल. गणेश पाटील परंतु मेहनत छान निघाला. वायसुदेवरंगी संघाचा हात खेळाडू कधी कुठे मुसलते मारेल प्रयत्न छान. बघा सध्या सुरकोली संघ सोडू नका. फक्त 2 मिनिटं बाकी आहे. या ठिकाणी बबन पाटील यांचा सन्मान केला जातोय. चंद्रकांत बोरकर यांच्या शुभास्ते बबन पाटील यांना या ठिकाणी सन्मानित केला जातोय. शाल सुपर आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. धन्यवाद. सुनील तांडे पाटणी, सुनील तांडे यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. सुनील तांडेला पण या आहे काही तक्रार संदेश पाटील हा जवाब. हा सुद्धा याच्या पायचं स्ट्रिक आहे का काय वेग आहे या खेळाडूचं संतोष पाटील. अजूनपर्यंत मैदानात असतं सर जिल्हास्तरीय स्पर्धेत पाहता येते. धूर्त खेळाडूंच्या यादीमध्ये जे नाव आहे ते संतोष पाटील यांचं. रायगड जिल्ह्यातील धूर्त खेळाडूंमध्ये जे पहिलं नाव आहे ते आपल्या संजय मोकल यांचं. दुसरं विनायक आपल्या उदय शेतकरी बेणेघाटचा प्रवीण पाटील होता. हा सुद्धा धूर्त खेळाडू. पुढल्या क्षणी काय करायचं सांगू शकत. ते मात्र 2 खेळाडू वेगळेच होते, संजय मोकल आणि प्रवीण पाटील. म्हणजे यांचा अंदाज लावला. प्रवीण ठाकरे विजय शेतकरी बेणेघाट संघाचा खेळाडू होता. त्याचा अंदाज घ्यायचा काय करतील सांगू शकत. आणि चंद्रकांत भोई पहिल्या SRPF मध्ये खेळायचा आणि नंतर तो JNPT संघाचा कोच होता.